composition of two SHM having same period and along the same path. ठीक है ना, having the same period and along the same path. तर मित्रों कंपोजिशन मीन्स ऍडिशन ऑफ टू SHM. आता टू SHM म्हणजे काय, SHM चे दोन जे डिस्प्लेसमेंट आहे x इक्वल टू काय असतो a sin ओमेगा टी प्लस फाय. तर दोन SHM घ्यायचे असे तर समजा पहिला SHM काय आहे, SHM म्हणजे काय, सिंपल हार्मोनिक मोशन आणि त्याचे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन्स आपल्याला घ्यायचे आहे. समजा x काय आहे, a sin x काय असतो मित्रो, a sin ओमेगा टी प्लस फाय, ओमेगा टी प्लस फाय. सो कंपोजिशन म्हणजे ऍडिशन ऑफ टू SHM हा एक आहे त्यापैकी. हॅव्हिंग सेम पिरियड, दोघांचा टाइम पिरियड कसा असायला पाहिजे, सेम, म्हणजे ओमेगा सेम असायला पाहिजे. अँड अलॉंग द सेम पाथ. ठीक आहे ना. आता सेम टाइम पिरियड, याचा जो टाइम पिरियड सेम असतो, ठीक आहे ना, आणि अलॉंग द सेम पाथ म्हणजे अलॉंग द एक्स ऍक्सिस. असे दोन SHM घेतले आपण विथ डिफरंट अँप्लिट्यूड अँड इनिशियल फेज. अँप्लिट्यूड वेगवेगळे आहे, फक्त पिरियड सेम. ठीक आहे ना. सो डिफरंट अँप्लिट्यूड अँड फेज डिफरन्स. ठीक आहे ना. तर मित्रो, so composition of two SHMs having the same period along the same path. तर इथं काय घेतलं आपण, x इक्वल टू a sin ओमेगा टी. तर मात्र आपल्याला काय करायचं आहे की x1 हा पहिला झाला, याचा अँप्लिट्यूड वेगवेगळे असणार आहे दोघांचे. सो ओमेगा टी टाइम पिरियड मात्र सेम आहे प्लस फाय 1 हा झाला पहिला अँप्लिट्यूड. त्याचा इनिशियल फेज वेगळे आहे आणि अँप्लिट्यूड वेगळा आहे. आणि दुसरा जो अँप्लिट्यूड, दुसरा जो डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे तो काय होणार मग, a2 साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय 2, ओमेगा टी प्लस फाय 2. ठीक है ना. सो आई एम राइटिंग हियर इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट, इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट with the same period, with same time period, with same time period, different amplitude and initial phases. ठीक आहे ना. तर असे इक्वेशन घेतले आपण डिस्प्लेसमेंट की ज्याचा टाइम पिरियड सेम आहे, ओमेगा सेम आहे, परंतु अँप्लिट्यूड आणि इनिशियल फेज वेगवेगळे, असे दोन डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन्स आपण घेतले. ठीक आहे ना. कंपोजिशन म्हणजे काय करायचं मित्र, त्याची ऍडिशन आपल्याला घ्यायची आहे. सो देअरफॉर कंपोजिशन मीन्स ऍडिशन. सो composition of SHM. So x equal to काय करायचं, याला ऍड करायचं मित्र. व्हॉट इज दॅट, x1 प्लस x2. कंपोजिशन मीन्स ऍडिशन. सो x इक्वल टू x इक्वल टू x1 प्लस x2. सो x1 सांगा काय आहे, a1 साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय 1. ठीक आहे ना. आणि प्लस x2 काय आहे मग, a2 साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय 2. सो दिस इज अ फाय 1 प्लस फाय 2. ठीक आहे ना. याला सॉल्व करूया आपण. साइन ए प्लस बी काय असतो, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. सो एक्स इक्वल टू
A1 साइन ओमेगा टी हा ब्रॅकेट मध्ये आहे, A1 हा सगळ्यांना मल्टिप्लाय असणार, साइन ओमेगा टी कॉस फाय 1 प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय 1 असा आहे. ठीक आहे ना, साइन फाय 1 प्लस A2 याला पण सॉल्व करून घेऊया आपण. साइन ए प्लस कॉस बी प्लस कॉस ए प्लस साइन बी. सो साइन ओमेगा टी कॉस फाय 2 प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय 2. सो दिस इज द एक्झाम्पल. अशा पद्धतीने आपण त्याला ऍड केलंय. ठीक आहे ना. आपण फॉर्म्युला यूज करतोय मित्र, साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज करतोय आपण. ठीक आहे. सो एक्स इक्वल टू A1 साइन ओमेगा टी कॉस फाय 1 प्लस A1 कॉस ओमेगा टी साइन फाय 1 प्लस A2 साइन ओमेगा टी कॉस फाय 2 प्लस A2 कॉस ओमेगा टी साइन फाय 2. ठीक आहे ना. सो असे हे इक्वेशन्स आहे. यस. आता साइन ओमेगा टी कॉस फाय 2. आता इथं बघा मित्र, A1 ठीक आहे ना, हा A1 A2 हे काय सगळे हे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे ना. A1 A2 हे सगळे काय आहे, कॉन्स्टंट आहे. फाय 1 आणि फाय 2 सुद्धा कॉन्स्टंट आहे. फाय 1 फाय 2 फाय 1 फाय 2. सो दीज आर अगेन कॉन्स्टंट. ठीक आहे ना. तर हे सगळे कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहे. ए म्हणजे काय, अँप्लिट्यूड, आणि फाय म्हणजे काय, फेज डिफरन्स. परंतु WT काय आहे, व्हेरिएबल आहे. ठीक आहे ना. इथं WT काय आहे, फक्त व्हेरिएबल. तर मग आपण काय करू, सगळे कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल कलेक्ट करू. ठीक आहे ना. सो कलेक्टिंग all constant together. ओमेगा टी फक्त इथं व्हेरिएबल आहे. तर मग आपण काय करूया, सो एक्स इक्वल टू सी हियर A1 साइन ओमेगा टी कॉस फाय 1 तर साइन ओमेगा टी कॉस फाय आपण असे एकत्र करू. आता साइन ओमेगा टी एकत्र लिहूया. हा बघा, साइन ओमेगा टी आणि इथं साइन ओमेगा टी. ठीक आहे ना. असं एकत्र लिहूया आपण. मग A1 कॉस फाय 1 प्लस A2 कॉस फाय 2 आणि हा जो साइन ओमेगा टी आहे, साइन ओमेगा टी कॉमन. ठीक आहे ना. प्लस आता सेम इथं पण बघा, कॉस ओमेगा टी, हा बघा कॉस ओमेगा टी डबल लाईन करतो मी याला, आणि इथं पण कॉस ओमेगा टी कॉमन निघणार आहे. ठीक आहे. तर काय उरणार ब्रॅकेट मध्ये, मग A1 साइन फाय 1 प्लस A2 साइन फाय 2
साइन फाय टू आणि कॉस ओमेगा टी इकडे लिहू आपण. सो कॉस ओमेगा टी आय हॅव रिटन इन साइड वाईज. ठीक आहे ना. सो A1 cos phi1 plus A2 cos phi2 sin omega t plus A1 sin phi1 plus A2 sin phi2 cos omega t. ठीक आहे ना. तर हे सगळे कॉन्स्टंट एकत्र लिहिले आपण आणि व्हेरिएबल कॉमन काढला. इथं पण सगळे कॉन्स्टंट एकत्र लिहिले, व्हेरिएबल कॉमन लिहिलं आपण. ठीक आहे ना मित्र, कळालं. आता A1 काय आहे कॉन्स्टंट, cos phi1 कॉन्स्टंट, A2 कॉन्स्टंट, cos phi2 कॉन्स्टंट, हे सगळं ब्रॅकेट काय झालं कॉन्स्टंट. आता इथं लक्षात घ्यायचं असं आहे की A1 A2 काय आहे अँप्लिट्यूड आणि cos phi1 cos phi1. तर ह्या सगळ्याचा कॉन्स्टंट मिळून आपण एकच कॉन्स्टंट लिहूया. तर A1 A2 च्या ठिकाणी मी फक्त एक कॉन्स्टंट लिहितो, दॅट इज अँप्लिट्यूड, दॅट इज अ कॅपिटल आर. आणि cos phi1 cos phi2 च्या ठिकाणी आपण काय लिहू, phi1 phi2 च्या ठिकाणी डेल्टा लिहू. A1 A2 च्या ठिकाणी काय लिहू, कॅपिटल आर, दॅट इज A1 म्हणजे काय अँप्लिट्यूड, A2 म्हणजे काय अँप्लिट्यूड. तर दोन्हीचा कंबाईन अँप्लिट्यूड आपण कॅपिटल आर लिहू. phi1 phi2 जो आहे तर तो फेज डिफरन्स आहे, तर दोघांचा कंबाईन आपण डेल्टा लिहू. मग काय होणार, आर कॉस डेल्टा. इथं काय होणार, A1 A2 च्या ठिकाणी आर साइन phi1, सो आर साइन डेल्टा. सो इथं A1 cos phi1 प्लस A2 cos phi2 च्या ठिकाणी काय लिहू आपण, A cos आर कॉस डेल्टा आणि याच्या ठिकाणी काय लिहू, आर साइन डेल्टा. क्लिअर. ओके. तो A1 cos phi1 प्लस A2 cos phi2 इक्वल टू आर कॉस डेल्टा लिहूया आपण. का, कारण A1 आणि A2, A1 म्हणजे काय अँप्लिट्यूड ऑफ फर्स्ट SHM, A2 मीन्स अँप्लिट्यूड ऑफ सेकंड SHM. ते कंबाईन केले आपण, त्याच्याऐवजी एकच लिहूया आपण कॅपिटल आर. आणि कॉस आहे तर कॉस लिहिला. phi1 phi2, phi1 इज द इनिशियल फेज ऑफ फर्स्ट SHM, phi2 इज द इनिशियल फेज ऑफ सेकंड SHM. कंबाईन त्याचा डेल्टा लिहूया आपण. सो व्हॉट इज द डेल्टा, फेज अँगल, फेज ऑफ SHM. व्हॉट इज आर, अँप्लिट्यूड. दोघांचा अँप्लिट्यूड एकत्र, दोघांचा फेज डिफरन्स एकत्र. सेम इयर A1 A2 आर, इथं साइन आहे म्हणून साइन लिहिला आणि phi1 phi2 च्या ठिकाणी काय लिहिला मी, डेल्टा. क्लिअर. बस आता ह्या इक्वेशन मध्ये ठेवूया आपण. देअरफॉर x इक्वल टू व्हॉट, आर कॉस डेल्टा साइन ओमेगा टी प्लस आर साइन डेल्टा कॉस ओमेगा टी, कॉस ओमेगा टी. सो x इक्वल टू आर कॉमन जर काढला आपण, सो कॉस डेल्टा साइन ओमेगा टी प्लस साइन डेल्टा कॉस ओमेगा टी. सो x इक्वल टू आर, हे बघा साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल्टा. सो व्हॉट इज दॅट, साइन ऑफ ओमेगा टी प्लस डेल्टा. साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल्टा. तर याचा लॉंग फॉर्मचा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिला मी, आर साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. ठीक आहे ना. सो दिस इज द इक्वेशन ऑफ SHM. मित्र आपण काय केलं, दोन SHM एकत्र केला. दोन SHM एकत्र करून सुद्धा आपल्याला सेम इक्वेशन भेटलं, स्वतंत्र इक्वेशन भेटलं की ते सुद्धा SHM आहे. म्हणजे दोन SHM जर एकत्र जर केला तर त्याचा रिझल्टंट हा SHMच येतो. का, व्हॉट इज द SHM, SHM काय असतो, A साइन ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे काय, ए आहे का इथं, यस, आर दोघांचा, साइन आहे, ओमेगा टी आहे, इथं डेल्टा आहे दोघांचा मिळून आहे, इथं फाय आहे.
तर आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे की दोन एसएचएम जेव्हा एकत्र करतो आपण तर त्याचा रिझल्टंट हा सुद्धा एसएचएम येतो, हे मला सांगायचं आहे. तर आपण काय प्रूव्ह केलं मित्र इथं की therefore resultant of two SHM is also SHM having amplitude R and phase difference delta. तर दोन SHM जेव्हा एकत्र करतो आपण तर येणारा जो SHM हा सुद्धा SHM असतो, सिंपल हार्मोनिक मोशन असतो. Now this is the resultant of two SHM is also a SHM having amplitude R and phase delta. तर मित्रो इथं आपण आता प्रूव्ह केलंय, जसं ॲज युजल आय हॅव जस्ट टोल्ड यू दॅट की दोन एसएचएम घेतले आपण x1 आणि x2. x1 काय आहे a1 साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय1 आणि x2 काय आहे a2 साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय2 आणि दोन्ही एकत्र केले मित्र आपण तर आपल्याला एक सेपरेट असा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट भेटला, तो सुद्धा एसएचएम आहे. सो वी प्रूव्ड दॅट द रिझल्टंट ऑफ टू एसएचएम इज ऑल्सो अ एसएचएम. तर आता हे जे इक्वेशन्स आपण बघितले मित्र, हे वरचे कोणते, हे इक्वेशन्स, याला मी इक्वेशन 1 कन्सिडर करतो, याला इक्वेशन 2 कन्सिडर करतो. ठीक आहे ना, इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. आता आपण काय करू, ऍडिंग इक्वेशन, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. Yes. Squaring and adding equation. Squaring and adding equation 1 and 2. स्क्वेअर करायचा आणि ऍड सुद्धा करायचा बघा. सो आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा प्लस स्क्वेअर करायचा आणि ऍड सुद्धा करायचा. ऍड केला मी आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा, लेफ्ट हँड साइड इज added by left hand side, RHS is added by RHS. So this is the A1 sin phi1 plus A2 sin phi2 याचा स्क्वेअर प्लस A1 cos phi1 plus A2 cos phi2. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. ठीक आहे ना. तर इथं आर स्क्वेअर कॉमन आहे मित्र. सो आर स्क्वेअर कॉमन, व्हॉट इज देअर इन द ब्रॅकेट, साइन स्क्वेअर डेल्टा प्लस कॉस स्क्वेअर डेल्टा किती असतो 1. ठीक आहे ना. सो इथं पण आपण हे करूया. सो A1 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय1 थोडं सोपं आहे, फक्त लेंदी आहे. साइन स्क्वेअर फाय1 प्लस ट्वाइस ऑफ A1 A2 A1 A2 साइन फाय1 साइन फाय2 साइन फाय2 प्लस प्लस A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय2. ठीक आहे ना. आता प्लस सिमिलरली याचा पण स्क्वेअर घेऊया आपण. सो व्हॉट इज दॅट, A1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय1 प्लस ट्वाइस ऑफ A1 A2 A1 A2 cos phi1 cos phi2 cos phi1 cos phi2 आणि प्लस A2 स्क्वेअर cos स्क्वेअर phi2.
ठीक आहे, मुद्दामून एक खाली एक लिहिले मी. आता a1 स्क्वेअर कॉमन जर काढला तर इथं काय होणार, साइन स्क्वेअर आल phi1 प्लस कॉस स्क्वेअर phi1, इट इज 1. ओके, ट्वाइस ऑफ a1 a2 कॉमन जर काढला तर काय येणार, साइन phi1 साइन phi2 प्लस कॉस phi1 कॉस phi2. इथं सुद्धा a2 स्क्वेअर कॉमन जर काढला तर साइन स्क्वेअर phi2 प्लस कॉस स्क्वेअर phi2, इट इज 1. So therefore r sin square delta plus cos square delta it is 1. So r square. ठीक आहे ना, इथून मी हा कॉमन काढला a1 स्क्वेअर, what is there in the bracket 1, sin square phi1 plus sin square phi1. Okay, plus twice of a1 a2 common, what is there in the bracket, sin phi1 sin phi2 plus cos phi1 cos phi2 आणि प्लस a2 स्क्वेअर कॉमन आणि what is the sin square phi2 plus cos square phi2, 1. So I am writing here it is 1. So therefore what is the r square, a1 square plus a2 square plus twice of a1 a2. ठीक है ना, आता बघा साइन ए साइन बी प्लस कॉस ए कॉस बी, साइन ए साइन बी प्लस कॉस ए कॉस बी. So what is the formula, cos of a minus b. ठीक है ना, cos of a minus b. Yes, so cos of phi1 minus phi2 means sin of phi1 sin phi2 plus cos phi1 cos phi2. So sin a sin b plus cos a cos b, what is the short form, cos of a minus b. So आपल्याला r पाहिजे मित्र. So therefore taking square root आपल्याला amplitude of total resultant पाहिजे. So a1 square plus a2 square plus twice of a1 a2 and cos of phi1 minus phi2. What is this? This is the resultant amplitude of composition of two SHM. दोन SHM जेव्हा आपण एकत्र करू तर त्याचा रिझल्टंट, कारण पहिल्याचा जो SHM होता त्याचा अँप्लिट्यूड a1 होता, दुसऱ्याचा a2 होता, फेज अँगल phi1 होता, दुसऱ्याचा phi2 होता. आता दोघांचा कंबाईंड रिझल्टंट काय येतो अँप्लिट्यूडचा, तर एवढा येतो, स्क्वेअर रूट ऑफ a1 square plus a2 square plus twice of a1 a2 cos of phi1 minus phi2. You will have to remember this formula. ठीक है, so this is nothing but resultant amplitude of two SHM. आता आपल्याला रिझल्टंट फेज अँगल काढायचा आहे. जसा आर काढला आपण दोन SHM चा, तसा फेज अँगल, जसा आता a1 a2 चा आर काढला, तसा phi1 phi2 चा डेल्टा सुद्धा फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. तर डेल्टा फाइंड आउट करण्यासाठी हे बघा इथं डेल्टा आहे, तर डिवाइड इक्वेशन 2/1 tan डेल्टा भेटणार आपल्याला. येस, सो डिवाइड इक्वेशन 2/1. dividing equation 2/1. So right hand side is divided by right hand side, left hand side is divided by left hand side. So r sin delta divided by r cos delta, it is equal to a1 sin phi1 plus a2 sin phi2 divided by a1 cos phi1 plus a2 cos phi2. ठीक है ना, सो r गेट कैंसल, tan delta equal to a1 sin phi1 plus a2 sin phi2 divided by
a1 cos phi1 plus a2 cos phi2. So therefore, what is the delta? Tan inverse of all things. So this is the phase difference, combined phase difference of SHM1 and SHM2. तर अशा पद्धतीने आपण काय केलं मित्र, दोन SHM एकत्र केले आपण, A1 साइन ऑफ ओमेगा टी प्लस phi1 आणि दुसरा आहे A2 साइन ऑफ ओमेगा टी प्लस phi2 एकत्र केला. सो x इक्वल टू x1 प्लस x2. ठीक आहे ना. आणि आपण प्रूव्ह केलं की दोन SHM जेव्हा एकत्र होतात तेव्हा आपल्याला SHMचंच एक एक्झाम्पल भेटतं, एक SHMच भेटतो आपल्याला. दोन SHM जेव्हा एकत्र करतो आपण तेव्हा आपल्याला येणारे इक्वेशन हे SHM असतं. आणि नंतर आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड जो आहे कॅपिटल आर त्याचा एक फॉर्म्युला तयार केला. व्हॉट इज दॅट? आर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ a1 a2 कॉस ऑफ phi1 मायनस phi2. आणि आता रिझल्टंट फेज अँगल डेल्टा, डेल्टाचा आपण इक्वेशन तयार केलं, डेल्टा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ दिस. ठीक आहे ना. आता काही स्पेशल केसेस आहे की दोन्ही रिझल्टंट a1 a2 सेम असेल तर काय होणार, phi1 phi2 सेम असेल तर काय होणार. दॅट इज द स्पेशल केसेस. काय नाही, फक्त व्हॅल्यू ठेवून द्यायचे आपल्याला त्यामध्ये. नाव व्हॉट आर द स्पेशल केसेस. आता स्पेशल केसेस मध्ये काय मित्र की हा जे इक्वेशन्स आहे आर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ a1 a2 कॉस ऑफ phi1 मायनस phi2. सो केस 1, व्हॉट इज द केस 1 की जे phi1 मायनस phi2 म्हणजे फेज डिफरन्स बिटवीन द फेज डिफरन्स सपोज इट इज 0, की ज्या दोन ज्या वेव्ज आहे, ठीक आहे ना, दोन जे सिंपल हार्मोनिक मोशन आहे त्याचा फेज डिफरन्स जर 0 जर असेल, सो इफ phi1 minus phi2 phase difference between the two SHM it is a 0, so what is the R? So R equal to square root of a1 square plus a2 square plus twice of a1 a2 cos of 0. So what is the cos of 0? 1. So R equal to square root of a1 square plus a2 square plus twice of a1 a2. So is this a perfect square? हा परफेक्ट स्क्वेअर येतोय का मित्र? कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे हा? सो हा परफेक्ट स्क्वेअर आहे a1 प्लस a2 स्क्वेअर. ठीक आहे ना. स्क्वेअर स्क्वेअर रूटला खाऊन टाकत असतो. सो आर इक्वल टू प्लस और मायनस a1 प्लस a2. ठीक आहे ना. तर जेव्हा दोन SHMचा फेज अँगल 0 असतो तेव्हा त्या दोन SHMचा रिझल्टंट अँप्लिट्यूड हा दोघांचा ऍडिशन असतो a1 प्लस a2. सो आर इक्वल टू a1 प्लस a2. समजा पहिला SHM आहे 3 सेंटीमीटर, दुसरा SHM आहे 4 सेंटीमीटर. तर रिझल्टंट SHM जेव्हा दोन एकत्र येतात, तर दोन SHM एकत्र येतात त्याचा रिझल्टंट अँप्लिट्यूड हा 7 असणार. 4 प्लस 3 7. क्लिअर? Now, what is the case 2? Case 2, if phi1 minus phi2 जेव्हा फेज डिफरन्स हा 90 डिग्री असतो, दोन SHM मध्ये आपण बघितलं जसं फेज डिफरन्स कसा असतो, तर दोन SHM मध्ये फेज डिफरन्स जर π/2 जर असेल, सो व्हॉट इज द R? R इक्वल टू π/2 cos 90 it is a 0. So therefore a1 square plus a2 square. ठीक है ना. a1 square plus a2 square. So cos 90 it is a 0. So here it is a 0. ठीक है ना. So this is the value a1 plus a2. आणि इथं पण सांगायचं राहिलं तुम्हाला, समजा 3 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर मी सांगितलं तुम्हाला, त्यामध्ये सुद्धा a1 a2 जर सारखे जर असेल,
So what is the value for R? 2A. What is the value for R? Plus or minus 2A. म्हणजेच 2A. का A1 A2 सारखे जर असेल तर ॲम्प्लिट्यूड काय असणार त्याचा? A प्लस A1 A2 इक्वल टू A जर असेल तर A प्लस A 2A. A1 A A2 A प्लस A 2A. ओके, इथं पण तसंच आहे. इफ लिहितोय आपण, जर दोन्ही ॲम्प्लिट्यूड जर सेम जर असेल तर त्याचा A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर, सो R इक्वल टू twice of A square, so R equal to square root of 2A. So this is the second case. This is the second case. What is the third case? If phi 2 minus phi 2 equal to 180. ठीक है ना? If phi 1 minus phi 2 it is equal to 180. So write down, if third case it is nothing but if phi 1 minus phi 2 it is equal to 180. Third case. Case third. If phi 1 minus phi 2 it is equal to 180. So what is the value for R? R equal to A1 square plus A2 square plus twice of A1 A2 cos 180. Cos 180 किती असतो? -1. So R equal to square root of A1 square plus A2 square minus twice of A1 A2. का? कारण cos 180 किती असतो? मायनस. If A1 it is equal to A2, जर दोन्ही ॲम्प्लिट्यूड सारखे जर असेल, दोन्ही SHM चे, इक्वल टू A लिहूया आपण. सो A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस ट्वाइस ऑफ A स्क्वेअर, A इंटू A. So A square plus A square, twice of A square minus twice of A square, 0. So resultant amplitude must be 0. So these are the possible cases. म्हणजे असं होऊ शकतं. असं जर असेल तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असं किती येणार? ठीक आहे ना. स्पेशल केसेस बघितले आपण की स्पेशल केसेस पूर्णपणे फेज डिफरन्सवर डिपेंड आहे की फेज डिफरन्स जर 0 जर असेल तर ॲम्प्लिट्यूड किती असतो? रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड दोन SHM चा. त्यामध्ये पण A1 A2 सेम जर असेल तर R किती येणार? फेज डिफरन्स जर 90 डिग्री जर असेल तर आणि अजून A1 A2 सेम जर असेल तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती येणार? फेज डिफरन्स 180 डिग्री जर असेल आणि अजून A1 A2 जर सेम जर असेल तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती येणार? सो दॅट इज नथिंग बट स्पेशल केसेस. क्लिअर? सो वी हॅव फिनिश्ड दिस व्हेरी बिग क्वेश्चन्स.